नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला उरलेल्या शिळ्या चपातीचा भन्नाट असा एक नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा हाच नाश्ता बनवणार, इतका हा छान लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 छोटी वाटी गव्हाचे पीठ, थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ टाकले आहे। आता त्यात थोडे पाणी टाकून आपल्याला हे बॅटर घट्ट असं बनवून घ्यायचं आहे। आपल्याला हे बॅटर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं बॅटर आपल्याला घट्ट बनवून घ्यायचं आहे। पातळ आपल्याला बॅटर बनवायचं नाहीये। आता हे 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देते। इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहे। आता हे आपल्याला मॅशरनी मॅश करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकली आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला असा क्रश करून याच्यामध्ये टाकायचा आहे। चवीपुरते पुन्हा याच्यात मीठ टाकायचे आहे। मिरची पावडर टाकली आणि बारीक केलेली कोथिंबीर टाकली आणि 2 मिरच्या मी बारीक कापलेल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकल्या। आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं फिलिंग इथे हे तयार झालेलं आहे। तर इथे मी उरलेल्या रात्रीच्या 3 चपात्या घेतलेल्या आहे। त्यातली 1 चपाती आपण पोळपाटवर ठेवून घेऊ आणि त्याच्यावर जे आपण बटाट्याचं फिलिंग बनवलेलं आहे ते अशा प्रकारे सर्व चपातीला आपल्याला लावून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व चपातीला हे फिलिंग लावून घेतलेलं आहे। आता गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि असं पांगून घ्यायचं आहे पॅनवर तेल आणि ही चपाती आपल्याला या पॅनवर ठेवायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसन पिठाचं ते पण रेस्ट झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बेसन पिठाचं बॅटर आपल्याला ह्या चपातीवर सर्व चपातीवर टाकून घ्यायचं आहे असं चमच्याने। हे बघा, अशा प्रकारे या नाश्त्यासाठी आपल्याला जास्त तेलाची गरज लागत नाही। तुम्ही बघितलं, मी फक्त 1 चमचा तेल इथं वापरलेलं आहे। हे बघा, सर्व साइडनी बॅटर टाकून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। तर 2 मिनिटं झालेली आहेत। आता ही चपाती आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साइडनी पण आपल्याला ही 2 मिनिटं भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवरच। दोन्ही साइडनी आपली चपाती मस्त भाजून झालेली आहे। आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला याच्यावरती टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे सर्व पोळीला। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हवे ते सॉस तुम्ही याच्यावर लावू शकता तुमच्या आवडीचे। मी इथं टोमॅटो केचप लावलेला आहे। आता आपल्याला याच्यावर बारीक चिरलेला कांदा सर्व चपातीवर टाकून घ्यायचा आहे। हे बघा, आता बारीक शेव जी पिवळी असते ना ती याच्यावरती अशी सगळीकडून टाकून घ्यायची आहे। शेव पण आपली सगळीकडून चांगली टाकून झालेली आहे। आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरती टाकणार आहे। तर आपल्या उरलेल्या शिळ्या चपातीपासून भन्नाट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। मी जेव्हा बनवला तेव्हा माझ्या मुलांना तर खूप आवडला। तुम्ही पण तुमच्या मुलांना एकदा बनवून नक्की द्या। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।